इथे बघा आपल्याकडे वेगवेगळी चित्र तुम्हाला दिसत आहेत आणि ही चित्र सगळी वेगवेगळ्या रंगामध्ये आहेत आणि ही चित्र कसली आहेत तर ही वस्तूंची चित्र आहेत। म्हणजे तुम्ही इथे पुस्तक बघू शकता, इथे फूल आहे, इथे हा मग किंवा कप आपण ज्याला म्हणतो तो आहे, त्यानंतर इथे एक खुर्ची आहे, नंतर इथे एक बल्ब आहे आणि इथे काचेची बाटली आहे। तर चला आपण या व्हिडिओमध्ये या वस्तूंना कशा ठेवल्या आहेत ते बघणार आहोत। म्हणजे जर आता आपण या चित्राच्या मधोमध पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय तर आपल्याला हा मग दिसतोय। म्हणजेच आपण इथे लिहून घेऊया की हा मग या चित्राच्या मध्यभागी ठेवलेला आहे। यानंतर आपल्याला या मगाच्या बाजूला इथे काय दिसतंय बरं तर या मगाच्या बाजूला आपल्याला ही खुर्ची दिसते। म्हणजेच या चित्राच्या एका बाजूला ही खुर्ची ठेवलेली आहे। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही खुर्ची या मगाच्या एका बाजूला आहे। आता मला तुम्ही सांगा बरं की हे जे पुस्तक आहे ना हे पुस्तक कुठे ठेवलंय तर हे पुस्तक मध्यभागी सुद्धा नाहीये किंवा एका बाजूला सुद्धा नाहीये, तर हे पुस्तक या चित्राच्या एका कोपऱ्यात ठेवलेलं आहे। परंतु तुम्ही म्हणाल की अरे हा बल्ब सुद्धा एका कोपऱ्यातच तर ठेवलाय आणि आपण इथे सुद्धा लिहून घेऊया की हा बल्ब सुद्धा एका कोपऱ्यात ठेवलेला आहे। पण या दोन कोपऱ्यांमध्ये काय फरक आहे बरं तर चला बघूया। आपण हे पुस्तक जे आहे ना हे पुस्तक वरच्या डाव्या कोपऱ्यात ठेवलंय आणि हा जो बल्ब आहे ना हा कुठे आहे हा वरच्या उजव्या कोपऱ्याच्या इथे ठेवलेला आहे। आता आपण हे फूल बघूया तर हे फूल सुद्धा एका कोपऱ्यातच ठेवलेलं आहे आणि हा कोपरा कुठे आहे तर हा कोपरा या चित्राच्या खाली डाव्या बाजूला आपल्याला दिसतोय। आणि ही बाटली कुठे आहे बरं तर ही बाटली सुद्धा कुठे आहे ही बाटली सुद्धा एका कोपऱ्यात आहे आणि हा कोपरा कुठला आहे तर हा कोपरा आहे खालचा उजवा कोपरा। म्हणजेच या पूर्ण चित्राच्या खालच्या उजव्या कोपऱ्यामध्ये इथे ही बाटली आहे। म्हणजेच आपण या व्हिडिओमध्ये हे एक चित्र बघितलं आणि या चित्रामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तूंच्या जागा ओळखल्या। कोणती वस्तू मध्यभागी आहे, कोणती वस्तू बाजूला आहे, कोणत्या वस्तू कोपऱ्यांमध्ये आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या कोपऱ्यांमध्ये आहेत त्या सुद्धा आपण बघितल्या। चला अशाच आपण अजून मजेदार गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया।